मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक फार जास्त इंटरेस्टिंग कन्सेप्ट शिकून घेणार आहोत. त्या कन्सेप्टचं नाव आहे की तुम्ही कशा प्रकारे फक्त 500 रुपयांपासून, ओके, फक्त 500 रुपयांपासून जे आहे ते लक्झरी हॉटेल्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ते. ठीक आहे, मी तुम्हाला पहिलं म्हणजे हा कन्सेप्ट पहिलं म्हणजे खूप क्लिअरली समजावून सांगेन आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिकल प्रोसेस बघून घेऊ की कशा प्रकारे आपण लक्झरी हॉटेल्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो ते. ठीक आहे, सोबतच मी तुम्हाला यासोबत अजून बरीच माहिती देणार आहे. सो हा व्हिडिओ जो सेशन जो शेवटपर्यंत तुम्ही अटेंड करणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यांसाठी फ्रीमध्ये आम्ही हा व्हिडिओ घेतो आहे, फ्रीमध्ये मी हा सेशन घेतो आहे पुन्हा एकदा. ठीक आहे. सो आता बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण डायरेक्टली सुरुवात करूया की लक्झरी हॉटेल्समध्ये इन्व्हेस्टमेंट करणं किंवा लक्झरी हॉटेल्समध्ये पहिलं म्हणजे आपण बघूया की रेव्हेन्यू मॉडेल काय असतात. ओके, मी तुम्हाला जे डायरेक्टली सांगेन की इन्व्हेस्टमेंट कसं करते, आधी आपण बघूया की तुम्हाला या ठिकाणी रेव्हेन्यू मॉडेल्स कशा प्रकारे असतात किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती प्रकारे करू शकता ते. ओके, तुम्ही लक्झरी हॉटेल्समध्ये इन्व्हेस्टमेंट दोन प्रकारामध्ये करू शकता. सो दोनही प्रकार आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, एक्सप्लेन करणार आहोत. किती लोक किती लोकांनी आपला याआधी झालेला युट्यूबवरचा जो व्हिडिओ होता ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही 100 रुपयामध्ये कसं हायवेजमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, किती लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला होता मला नक्की सांगा. फक्त 100 रुपये खर्च करून तुम्ही कशा प्रकारे हायवेजमध्ये इन्व्हेस्ट करू शकता हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये इन डिटेल समजावलेलं होतं. किती लोकांनी तो व्हिडिओ पाहिलेला होता मला एकदा नक्की सांगा. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये, तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, चॅट बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नंतर जाऊन बघू शकता. ठीक आहे, तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे. जवळपास 2000 लोकांनी तो व्हिडिओ ऑलरेडी पाहिलेला आहे, ऑलरेडी बघितलेला आहे. सो तुम्ही फक्त एक काम करा, मी तुम्हाला या चॅनलची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. सो आपला आजचा हा व्हिडिओ झाला की तुम्ही तो व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या. तुम्हाला 100 रुपयात कशा प्रकारे तुम्ही हायवेजमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता ह्याचं कम्प्लीट नॉलेज येऊन जाईल. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 500 रुपयांमध्ये कशा प्रकारे आपण, 500 रुपयांपासून कशा प्रकारे आपण लक्झरी हॉटेल्समध्ये लक्झरी हॉटेल्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो त्याबद्दल. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या व्हिडिओमध्ये कोणते रिकमेंडेशन मी देणार नाही, फक्त तुम्हाला माहिती देणं हा माझा या ठिकाणी उद्देश असणार आहे. आता मला एक सिंपल एक गोष्ट सांगा की तुम्ही लोकांनी आतापर्यंत बरेचसे मोठमोठे हॉटेल्स बघितले असतील, बरेचसे मोठमोठे लक्झरी हॉटेल्स बघितले असतील. त्या लक्झरी हॉटेल्समध्ये जाऊन आपण काय करतो, आपण विचार करतो की या हॉटेलचा रेव्हेन्यू किती असेल, हॉटेलला किती पैसे कमवत असेल, ह्याच्या एका रूमचा रेंट जर एवढा आहे तर ह्याच्याकडे एवढ्या रूम आहे ते किती पैशाला भेटत असेल, तेवढेच पैसे तशाच प्रकारे जे आहे ते तुम्ही सुद्धा पैसे कमवू शकता या हॉटेल्समध्ये इन्व्हेस्टर बनून, या हॉटेल्समध्ये इन्व्हेस्ट करून. जेवढे तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे असतील तेवढे, पण सुरुवात करू शकता फक्त 500 रुपयांपासून. ठीक आहे, सो त्याआधी आपण एक गोष्ट बघू की लक्झरी हॉटेल्समध्ये जे असतात ते रेव्हेन्यू मॉडेल्स काय काय असतात किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये रेव्हेन्यू मॉडेल्स जे असतात ते काय काय असतात. तुम्हाला जर कोणते रेव्हेन्यू मॉडेल्स माहिती असतील तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच आहे, डिस्कशन करण्यासाठीच आहे. मला नक्की सांगा, मी तुम्हाला लक्झरी हॉटेल्सचे काही रेव्हेन्यू मॉडेल सांगतो. सगळ्यात पहिला रेव्हेन्यू मॉडेल आहे तो म्हणजे रूम रेंट. ठीक आहे, रूम रेंट. मला एक साधी गोष्ट सांगा, तुमच्या जवळपासचं तुमच्या शहरातलं एखादं लक्झरी हॉटेल, एखादं मोठं हॉटेल, साधारणतः त्याचा रूम रेंट एका दिवसाचा किती असू शकतो? ओके, मी मोठ्या मोठ्या सिटीजची तर गोष्ट नाही करत आहे, बट तुमच्या आजूबाजूच्या छोट्या मोठ्या सिटीज मधलं एखादं लक्झरी हॉटेल असेल, एखादं मोठं हॉटेल असेल, ज्या ठिकाणी बरीचशी लोक येतात किंवा एखाद्या एअरपोर्टच्या जवळचं हॉटेल आहे, त्या ठिकाणचा रूम रेंट जो आहे तो एका दिवसाचा साधारणतः किती असू शकतो मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हा रूम रेंट ऑब्विसली हॉटेल टू हॉटेल व्हेरी करणार, बट साधारणतः एक 10,000 15,000च्या आसपास एका दिवसाचा रूम रेंट जो आहे तो त्या ठिकाणी असू शकतो. ठीक आहे, सेम ह्याच्यामध्ये रूम रेंट हे एक मोठं रेव्हेन्यू मॉडेल आहे. सो ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड असतात की रूमची ऑक्युपन्सी किती आहे, ऑक्युपन्सी रेशो किती आहे, किती रूम ऑक्युपाय झालेले आहेत. हा रूम रेंट हा खूप मोठा रेव्हेन्यू मॉडेल आहे लक्झरी हॉटेलचा. आता मला सांगा, मग रूम रेंट हा एकमेव मॉडेल आहे का? तर नाही. सेकंड म्हणजे काय, त्या हॉटेल्समध्ये काय असतात, त्या हॉटेलमध्ये असतात बार अँड रेस्टॉरंट्स. ओके, मी गोष्ट करतो आहे लक्झरी हॉटेल्सची, तर त्या हॉटेलमध्ये असतात बार आणि रेस्टॉरंट्स. इथे सुद्धा खूप मोठा रेव्हेन्यू मॉडेल आहे हा. जी पण मोठमोठे लोक लक्झरी हॉटेल्समध्ये जातात, बार अँड रेस्टॉरंट जेवण्यासाठी असेल किंवा काही करण्यासाठी असेल, आपण जातो. सो तिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये हा सुद्धा एक रेव्हेन्यू मॉडेल जो तो काम करतो. थर्ड जो असतो, थर्ड मध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल काही लोक रूम मध्ये जेवण मागवत असतील, रूम मध्ये डायनिंग मागवत असतील. त्यानंतर तुम्हाला लक्झरी हॉटेल्समध्ये जेव्हा हे हॉटेल्स एअरपोर्टच्या जवळ असतात, तेव्हा हे जे हॉटेल्स आहेत ते तुम्हाला कधी कधी कॅब्स प्रोव्हाइड करतात. ओके, कॅब्स प्रोव्हाइड करतात, कधी कधी कार्स प्रोव्हाइड करतात. एअरपोर्ट्सवरनं तुम्हाला पिकअप अँड ड्रॉपची सुविधा देतात. किंवा तुम्ही जर एखाद्या ठिकाणी लक्झरी हॉटेल्समध्ये गेलात आणि तिथे आजूबाजूच्या सिटीजमध्ये तुम्हाला, आजूबाजूच्या देशाच्या शहरामध्ये तुम्हाला फिरायचं असेल, तर ती सुद्धा सर्व्हिस लक्झरी हॉटेल जे ते तुम्हाला प्रोव्हाइड करून देतात. ऑब्व्हियसली त्यासाठी ते तुमच्याकडून चार्जेस घेतात, फ्रीमध्ये देत नाहीत. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या कोणत्या सिटीमध्ये फिरायला गेलात,
ठीक आहे. आपण असं समजू की तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल जयपूरमध्ये फिरायला गेलात किंवा राजस्थानमध्ये कुठेही फिरायला गेलात किंवा कोणत्याही सिटीजमध्ये फिरायला गेलात, एखाद्या लक्झरी हॉटेलमध्ये तुम्ही तिथे स्टे केला. ठीक आहे. तुम्ही फक्त हॉटेल बुक केलं तर तुम्हाला त्या शहरामध्ये फिरायचंय. आजूबाजूला जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत बघण्यासारख्या त्या तुम्हाला बघायच्या. सो तुम्ही त्या हॉटेल्समधून सुद्धा कॅब बुक करू शकता. हॉटेलला सांगून सुद्धा तुमच्यासाठी एक कॅब सर्व्हिस घेऊ शकता. सो तो सुद्धा एक मोठा रेव्हेन्यू मॉडेल असतो. सोबतच तिथे लॉन्ड्री सारख्या सर्व्हिसेस आहेत किंवा काही काही हॉटेल्समध्ये स्पा सारख्या सर्व्हिसेस असतात. तो हे सर्व जे आहेत ना ते लक्झरी हॉटेल्समध्ये रेव्हेन्यू मॉडेल असतात. फक्त रूम रेंट हा एकमेव रेव्हेन्यू मॉडेल नाही. एकदा आपण तिकडे गेलो 1 दिवसासाठी, 2 दिवसासाठी, 5 दिवसासाठी, की तिथे बऱ्याचशा गोष्टी असतात जे तुम्हाला ॲज अ रेव्हेन्यू मॉडेल त्या हॉटेलसाठी जे ते वर्क करत असतात, काम करत असतात. आता एवढ्या प्रकारचा जर रेव्हेन्यू मॉडेल मिळतो आहे, एवढ्या प्रकारे जर रेव्हेन्यू भेटतो आहे एखादा लक्झरी हॉटेलमध्ये व्यक्ती राहायला गेल्यानंतर, सो आपल्यासारख्या व्यक्तीला ऑब्व्हियसली वाटणार की ह्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करावी. हे लक्झरी हॉटेलमध्ये आपला एखादा स्टेक असावा, जेणेकरून काय होईल, जेणेकरून आपल्याला त्या रूम रेंट मधला काही हिस्सा भेटेल किंवा आपल्याला काही डिव्हिडंड भेटेल किंवा आपल्याला काही फिक्स इन्कम भेटेल. ओके. जर तुमची अशी इच्छा असेल तर मी तुम्हाला आता पुढच्या 10 मिनिटांमध्ये या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने समजावणार आहे. ओके. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला जसं म्हटलं की 2 प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता हॉटेल्समध्ये. पहिला प्रकार आहे की तुम्ही ह्या लक्झरी हॉटेल्सचे जर काही लिस्टेड स्टॉक्स असतील, लिस्टेड शेअर्स असतील ते बाय करू शकता. आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा असे कोणते लिस्टेड शेअर्स आहेत लक्झरी हॉटेल्सचे इंडियन शेअर मार्केटमध्ये. ठीक आहे. मी इथे कोणत्याही शेअरचं नाव घेऊ शकत नाही कारण बरेचसे कंप्लायन्स वगैरे आहेत. बट तुम्हाला माहिती असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की इथे इंडियन मार्केटमध्ये अशा लक्झरी हॉटेल्सचे कोणते लिस्टेड शेअर्स आहेत ज्यामार्फत तुम्ही त्या पर्टिक्युलर हॉटेलमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. बरेचसे शेअर्स आहेत, बरेचसे अपॉर्च्युनिटी आहेत तुम्हाला. जर तुम्हाला माहिती असेल नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. आता तो झाला पहिला प्रकार की बाबा त्या एखाद्या लक्झरी हॉटेलचा जो लिस्टेड शेअर आहे, समजा XYZ हॉटेल आहे, मोठं हॉटेल आहे, त्या हॉटेलचा एखादा लिस्टेड शेअर असेल, त्याची पॅरेंट कंपनी लिस्टेड असेल मार्केटमध्ये, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा जेणेकरून ऑब्व्हियसली तुमची इन्व्हेस्टमेंटच्या लक्झरी हॉटेल्समध्ये होईल. सेकंड प्रकार असा असतो ज्यामध्ये तुम्ही कोणताही शेअर बाय करत नाही, ज्यामध्ये तुम्हाला REIT बाय करावं लागतं. ओके. REIT म्हणजे काय, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. सो असेही काही रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहेत, REITs आहेत, ते डायरेक्टली लक्झरी हॉटेल्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ओके. डायरेक्टली लक्झरी हॉटेल्समध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात. म्हणजे आता REIT मध्ये काय असतं, आता बघा तुम्ही फॉर एक्झाम्पल एखाद्या लिस्टेड हॉटेलचा एखादा शेअर बाय केला. ओके. समजा एखादा तुम्ही स्टॉक बाय केला तर लक्षात घ्या त्यामार्फत ना तुम्हाला फक्त त्या पर्टिक्युलर हॉटेलची मालकी भेटते. मालकी भेटते म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट होते. बट जेव्हा तुम्ही REIT बाय करता ना, त्या REIT मध्ये मल्टिपल हॉटेल्स असू शकतात. ओके. मल्टिपल कंपनीज असू शकतात, मल्टिपल ग्रुप्स असू शकतात. सो तो एक तुम्हाला बेनिफिट असतो. लाईक म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडमध्ये कसे मल्टिपल शेअर्स असतात, त्याप्रमाणे REITs हे काम करतात. आणि REIT हा तुमच्यासाठी एक पर्याय आहे रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला ते इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर. ओके. रिअल इस्टेटमध्ये ते इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर. आता मला सांगा, तुमच्यापैकी जेवढी पण लोक आता इथे व्हिडिओ बघत आहेत, सेशन बघत आहेत, मी जर तुम्हाला म्हटलं की म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केट, ओके, स्टॉक मार्केट वर्सेस रिअल इस्टेट, स्टॉक मार्केट पण नको, आपण म्युच्युअल फंड वर्सेस रिअल इस्टेट जर मी तुम्हाला म्हटलं, तर या दोघांपैकी लॉंग टर्म मध्ये कोण सगळ्यात जास्त रिटर्न्स देऊ शकतो तुमच्या मते? मी चॅटबॉक्स तुमच्यासाठी ओपन केलेलं आहे. तुमच्या मते म्युच्युअल फंड्स वर्सेस रिअल इस्टेट मध्ये कोण सगळ्यात जास्त लॉंग टर्म मध्ये रिटर्न्स देऊ शकतो? लॉंग टर्म मध्ये बोलतो मी, 1 वर्ष 2 वर्ष नाही, लॉंग टर्म मध्ये किंवा आतापर्यंतचा रेकॉर्ड बघतो कोण तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकते. रिअल इस्टेट देऊ शकतं, स्टॉक मार्केट देऊ शकते की म्युच्युअल फंड्स देऊ शकतं. ओके. तर पुढच्या काही काळाचा विचार केला तर ठीक आहे. आता ऑब्व्हियसली जेवढे पण लोक आपले कमेंट्स करता आहेत किंवा जेवढा पण डेटा आलेला आहे त्यानुसार तर असं दिसतंय की आता ऍक्च्युली ही गोष्ट डिपेंड असते एरिया वाईज. ओके. तुम्ही कोणत्या ठिकाणी घेत आहेत, काय घेताय त्यावरती डिपेंड असते. पण आतापर्यंत डेटा असं सांगतोय की बाबा स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड्स तुम्हाला लॉंग टर्म मध्ये रिअल इस्टेटपेक्षा चांगले रिटर्न्स देऊ शकतात. बट याचा अर्थ असा आहे का की सगळीच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट खराब आहे? याचा अर्थ असा तर नाही की सगळ्यात रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट खराब आहे. तुम्ही समजा जर फॉर एक्झाम्पल एखाद्या कमर्शियल रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा एखाद्या हॉटेल सारख्या रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली ना, तर ते कदाचित तुम्हाला इक्विटीपेक्षाही चांगले रिटर्न देऊ शकतात. कारण की मी तुम्हाला म्हटलं की आपण फॉर एक्झाम्पल आपण नॉर्मल लोक कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, आपण फॉर एक्झाम्पल रेसिडेन्शियल घरामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो की बाबा रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घेऊया, ती भाड्याने देऊया आणि त्याच्यामधनं आपण इन्कम कमवू. सो त्या ठिकाणी रेंटल यील्ड फार जास्त कमी असते. बट तुम्ही जर त्याच ठिकाणी कमर्शियल रिअल इस्टेट खरेदी करत असाल किंवा हॉटेल सारख्या एखाद्या रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल, त्याची रेंटल यील्ड थोडीशी जास्त असू शकते. त्याचं ॲप्रिसिएशन पण सुद्धा तुम्हाला थोडंसं जास्त नक्कीच असू शकतं. सो हा थोडासा डिफरन्स आहे. आता त्यामुळे तुम्ही ही जी REIT जे मी तुम्हाला म्हटलं ना, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट,
त्याला एक पर्याय म्हणून बघा रिअल इस्टेटचा. त्याला तुम्ही इक्विटी मार्केटचा किंवा त्याला तुम्ही म्युच्युअल फंडचा पर्याय म्हणून बघू नका. कारण की कदाचित ही REIT तुम्हाला स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड एवढे रिटर्न्स देणार नाही. बट तुम्ही जर रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर त्या सर्वापेक्षा तरी नक्कीच तुम्हाला ही जास्त रिटर्न्स देईल. ओके, म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट करण्याचा तुमचा जर प्रश्न असेल किंवा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट करण्याचा तुमचा जर प्लॅन असेल, तुमच्याकडे पैसे कमी असतील, पैसे कमी पडत असेल, तर तुम्ही REIT हा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन जो तो नक्कीच अनालिसिस करू शकतो. तर त्याबद्दल आता आपण बोलणार आहे. सगळ्यात पहिलं बघूया की REIT म्हणजे काय. म्हणून मी तुम्हाला एक लाईन क्लिअर केली की इथे तुम्ही स्टॉक मार्केट वर्सेस REIT किंवा म्युच्युअल फंड वर्सेस REIT कम्पेअर करू नका. दोन्ही ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. REIT ही टोटली रिअल इस्टेटमध्ये काम करते. स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड हे मोठ्या प्रमाणामध्ये इक्विटीजमध्ये काम करते. ओके, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे पहिले मी तुम्हाला क्लिअर केलं. आता आपण इथे बघून घेऊया की बाबा या ठिकाणी REIT म्हणजे नक्की काय आहे. ओके, REIT म्हणजे नक्की काय. मी तुमच्याकडे एक सिंपल आपल्या ChatGPT वरती डेटा आणलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीने समजा मराठीमधनं सर्वांना स्क्रीन दिसत असेल, मला कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून पाठवा. REIT म्हणजे काय? रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. ओके, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट म्हणजे काय? जेव्हा तुम्ही मोठ्या कमर्शियल प्रॉपर्टीज लाईक ऑफिसेस असतात, मॉल्स असतात, हॉटेल्स असतात, यामध्ये डायरेक्टली प्रॉपर्टी घेऊ शकत नाही. कारण की याच्यामध्ये प्रॉपर्टी तुम्हाला जर घ्यायची असेल तर करोडो रुपये द्यावे लागतात. सो प्रत्येक वेळेला आपण डायरेक्टली मॉल्समध्ये जाऊन एखाद्या शॉप नाही घेऊ शकत विकत, किंवा कमर्शियल प्रॉपर्टी मॉल ऑफिसेस स्पेस विकत घेऊ शकत नाही, कारण की किंमत मोठी असते, करोड रुपये असते, लाखो रुपये असते. सो डायरेक्ट प्रॉपर्टी न घेता तुम्ही त्यामध्ये स्टॉक मार्केटद्वारे इन्व्हेस्टमेंट करू शकता छोट्या छोट्या पार्टमध्ये. ठीक आहे, छोट्या छोट्या पार्टमध्ये. तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं की एखादी प्रॉपर्टी आहे, एखादी प्रॉपर्टी आहे ज्याची किंमत आहे 1 करोड रुपये. एखादी समजा मॉलमध्ये शॉप आहे. ओके, एखाद्या मॉलमध्ये शॉप आहे, एखाद्या मॉलमध्ये शॉप आहे, त्याची किंमत आहे 1 करोड रुपये. ठीक आहे, 1 करोड रुपये त्याची प्राइस आहे. आता 1 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करणं किंवा 1 करोड रुपये प्राइसवालं एखादी गोष्ट विकत घेणं हे प्रत्येकाचं काम नाही, बरोबर. हे प्रत्येकाचं काम नाही, बट आपण त्यामध्ये इंटरेस्टेड आहोत. समजतंय तुम्हाला? ओके, आपण त्यामध्ये समजा इंटरेस्टेड आहोत की बाबा आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण त्याची प्राइस आहे 1 करोड रुपये. सो ह्या ठिकाणी काय करू शकतो, समजा या ठिकाणी 1 करोड रुपयाची ज्या प्रॉपर्टीची प्राइस आहे, ती प्रॉपर्टी घेण्यासाठी समजा 1 लाख लोक इंटरेस्टेड असतील. समजा आपल्याकडे 1 लाख लोक आहेत आणि आपण 1 लाख लोक त्यामध्ये इंटरेस्टेड आहोत 1 करोडची प्रॉपर्टी घेण्यासाठी. सो मला एक गोष्ट सांगा, 1 लाख लोक मिळून इक्वल अमाऊंट काढून 1 करोड रुपये जमवू शकतात का? 1 लाख लोक इक्वल अमाऊंट काढून 1 करोड रुपये जमवू शकतात का? तर ऑब्व्हियसली जमवू शकतात. कसं जमवू शकतात? आपण कॅल्क्युलेटर वरती जाऊया. ओके, आपण कॅल्क्युलेटर वरती जाऊया आणि इथे आपण बघूया की बाबा आम्हाला 1 करोडची प्रॉपर्टी घ्यायची आहे. बट त्यासाठी आमच्याकडे 1 करोड रुपये नाहीत, पण आमची 1 लाख लोक आम्ही इंटरेस्टेड आहोत, किंवा समजा 10,000 लोक आम्ही इंटरेस्टेड आहोत. 1 लाख लोक जाऊ दे, 10,000 लोक आम्ही इंटरेस्टेड आहोत. ओके, सो मी त्याला 10,000 ने डिवाइड करतो. ठीक आहे, 10,000 ने डिवाइड करतो. प्रत्येकाला किती रुपये काढावे लागतील? 1,000 रुपये. आता मला सांगा, प्रत्येक जण 1,000 रुपये देऊ शकतो का? देऊ शकतो. ऑब्व्हियसली प्रत्येक जण 1,000 रुपयाची रिक्सही घेऊ शकतो. ठीक आहे, जर समजा मला 1 करोडची प्रॉपर्टी बाय करायची आहे, ती मी एकटा करू शकत नाही, 2 जण करू शकत नाही, बट मी असे 1,000 लोक शोधली जी 1,000 रुपये देऊ शकतात. सो 1,000 लोक मिळून 1 करोडची प्रॉपर्टी बाय करू शकतात की नाही? येस. सो त्याचप्रमाणे हे REIT काम करतं. आता ऐकायला तुम्हाला कदाचित वेगळं वाटत असेल, असं थोडी असतं, बट हा एक कन्सेप्ट आहे ज्याप्रमाणे REIT काम करतं. समजलं? म्हणजे मी असं नाही बोलत आहे की आपण 1,000 लोक एकत्र येऊया आणि 1 करोडची प्रॉपर्टी घेऊया, असं नाही बोलत आहे. बट मी तुम्हाला काय सांगितलं, REIT काम कसं करतं समजतंय. अदरवाईज तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे, 1 करोडचं ऑफिस मला 1,000 रुपयात कसं भेटलंय? तर ते असं भेटतं, त्यामध्ये 1,000 लोकांची मालकी असते, पण त्याच्यामधनं जो रेंट येणार आहे, जो डिव्हिडंड येणार आहे, तो 1,000 लोकांना डिस्ट्रीब्यूट होतो. समजलं इथपर्यंत तुम्हाला? सो आता ओके, त्याच्यापेक्षा समजा मी तुम्हाला अजून जर एक्झाम्पल सांगायचं झालं की समजा तर तुम्ही 1,000 रुपये लावून 1 करोडची प्रॉपर्टी घेतलात आणि ती 1 करोडची प्रॉपर्टी दर वर्षाला 10 लाख रुपयाचा रेंट देत असेल, म्हणजे दर वर्षाला 10% रेंट देत असेल. एक आपण अप्रॉक्सिमेट मानलं की बाबा 1 करोडची प्रॉपर्टी दर वर्षाला 10 लाख रुपयाचा रेंट देत असेल. सो आता माझ्याकडे 1,000 इन्व्हेस्टर आहेत. सो 10 लाख रुपयाचा रेंट आहे पहिलं म्हणजे. सो 10 लाख रुपयाच्या रेंटला परत आपण 1,000 ने डिवाइड करूया. किती आलं उत्पन्न तुमचं? एक मिनिट. 10 लाख रुपये, 10 लाख रुपयाला आपण समजा 1,000 ने डिवाइड करूया. आपलं उत्पन्न आलं 1,000 रुपये. सो अशा प्रकारे जे तुम्हाला त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट सॉरी 10,000 ने आपण जर डिवाइड केलं तर इन्कम येणार 100 रुपये. आपण 1,000 ने केलं, 10,000 ने डिवाइड केलं पाहिजे. सो आपलं इन्कम येणार त्या ठिकाणी 100 रुपये. सो अशा प्रकारे जे तुम्हाला दर वर्षाला 100 रुपये त्यातनं भेटू शकतात. समजलं मी काय म्हटलं? आपण पहिले 1,000 रुपये काढले, REIT मध्ये इन्व्हेस्टमेंट केली,
तो REIT इन्कम देतो आहे 10 लाख रुपये वर्षाला. सो आपल्या 10,000 लोकांना इन्कम भेटणार 100 रुपये. सो इन शॉर्ट ह्याचा अर्थ काय झाला की बाबा मी 1,000 रुपये ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, बट मला दर वर्षाला इन्कम भेटते 100 रुपये, म्हणजे दर वर्षाला मला 10% इन्कम भेटते REIT मधून. चांगलं आहे की वाईट आहे? दर वर्षाला मला 10% रेंटल इन्कम भेटतं आहे REIT मधून. ही रेंटल इन्कम चांगला आहे की वाईट आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे आपण समजा पूल ऑफ पीपल एकत्र आलो, एखादी प्रॉपर्टी विकत घेतली, ती प्रॉपर्टी जेवढा रेंट देईल तेवढा आपण वर्षाच्या शेवटी वाटून घेतला, असा त्याचा अर्थ असतो. आपण इथे 1,000 रुपये काढले पर हेड, 100 रुपये आपल्याला पर हेड भेटले. सो 10% आपल्याला रिटर्न्स भेटला. ओके, एका वर्षामध्ये. आता एक गोष्ट लक्षात घ्या, 10% रिटर्न्स भेटला, बट ह्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू पण वाढतच असेल ना. जर तुम्ही कमर्शियल प्रॉपर्टी घेत आहात इंडियामध्ये अजूनही, किंवा तुम्ही एखाद्या मॉलमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात, किंवा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात, जर ते लोकेशन चांगलं असेल, प्रॉपर्टी लक्झरियस असेल, तर रिअल इस्टेटची किंमत वाढू शकते, वर्षाला वाढू शकते 4%, 5%, 10%. सो ते सुद्धा एप्रिशिएशन तुमचं पकडलं जाणार. म्हणजे 10% रेंटल यील्ड आणि प्लस तुमचं कॅपिटल एप्रिशिएशन जे काही होते 2%, 3% तेही. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एक साधारणतः 10, 12, 15% रिटर्न्स यामध्ये भेटू शकतात. सो हा कन्सेप्ट हा आहे. ठीक आहे, रिअल REITचा कन्सेप्ट हा आहे की बाबा पूल ऑफ पीपल एकत्र येतात, पूल ऑफ पीपल पैसे काढतात आणि त्यानुसार ते प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, बाय करतात, आणि त्यानुसार आपल्याला रेंटल इन्कम किंवा पैसे जे आहेत ते भेटू शकतात. सर्वांना समजलं मी इथपर्यंत काय सांगितलेलं आहे? सर्वांना समजलेलं असेल मला कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करून पाठवा. मला माहिती आहे की थोडंसं तुमच्यासाठी कठीण होऊ शकतं काही जणांसाठी. नक्की मला सांगा. समजलंय सर्वांना? ओके. सो आता बघा, अशा प्रकारे हे REIT काम करतो. आता मग असे REIT कोणतेच आहेत ते आपण बघूया. ओके, फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी IT पार्कचं एक्झाम्पल दिलेलं आहे सेम. आता ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये REITचा मुख्य सोर्स काय माहिती आहे का इन्कमचा? तो म्हणजे रेंटल इन्कम. कारण की त्या कंपन्या किंवा ते ऑफिसेस तुम्हाला रेंटल इन्कम देतात, तेच जे आहे ते तुमच्याकडे डिस्ट्रीब्यूट केलं. सेकंड आहे कॅपिटल एप्रिशिएशन, जे मी तुम्हाला आत्ता म्हटलं की बाबा कधी कधी कॅपिटल पण एप्रिशिएट होऊ शकतं. सो तोही तुमचा एक इन्कमच झाला. ओके, बट तो तुम्हाला ऑब्व्हियसली डायरेक्टली भेटत नाही. आता REIT किंवा स्टॉक्समध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला कंपॅरिझन दिलंय की बाबा REIT मध्ये तुम्ही साधारणतः 300 रुपयापासून 400 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण मी तुम्हाला जे म्हटलंय की इथे आपला स्टॉक्स हा विषयच नाहीये, कारण की स्टॉक्स हा वेगळा विषय. जर तुम्ही पहिल्यापासून सेशन अटेंड केला तुम्हाला समजलेलं असेल. बट प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची झाली नाही, साधारणतः तुम्हाला 20 लाख ते 50 लाख रुपये लागतात. ओके, इन्कम तुम्हाला रेग्युलर येतं. REIT मध्ये तुम्हाला इन्कम रेग्युलर सुरू होतं. जेव्हा तुम्ही REIT बाय करता तुम्हाला रेग्युलर इन्कम भेटतं. प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला रेंट भेटू शकतो रेग्युलर. ओके, लिक्विडिटी यामध्ये हाय आहे. REITचा अजून एक मोठा बेनिफिट म्हणजे काय माहिती आहे का? लिक्विडिटी खूप हाय आहे. समजा मला माझी REITs विकायची आहे, मी विकू शकतो. यस, स्टॉक मार्केटमध्ये जाऊन मी विकू शकतो REITs. बट मला माझं घर विकायचं आहे, तर ते घर विकण्यासाठी मला 1 महिना, 2 महिना, 6 महिना, 1 वर्ष थांबावं लागू शकतं. ज्या ज्या लोकांना त्यांचं घर विकायचं असेल किंवा जुनं घर विकून नवीन घर घ्यायचं असेल, त्यांचं काय त्यांच्यावरती किती वेळ थांबायची वेळ आलेली असेल ते तुम्हाला माहिती असेल. ओके, तर तुमच्यापैकी कोणी असेल की बाबा ज्याला जुनं घर विकून नवीन घ्यायचं होतं, किंवा एक प्रॉपर्टी विकून दुसरी घ्यायची होती, तर त्याची जुनी प्रॉपर्टी विकलीच जात नव्हती, कारण की इंडियामध्ये सप्लाय सुद्धा खूप आहे रिअल इस्टेटचा. त्यामुळे सो रिअल इस्टेट सेल करणं आताच्या काळात तेवढं सोपं राहिलेलं नाही, तेवढी लिक्विडिटी राहिलेली नाही. ओके, एफर्ट्स काय? REIT विकण्यासाठी ऑब्व्हियसली एफर्ट्स वगैरे काही नाही, खरेदी करण्यासाठी एफर्ट्स काही नाही. बट प्रॉपर्टी तुम्हाला खरेदी किंवा विकायची असेल, एफर्ट्स खूप जास्त आहेत जे पैशामध्ये मोजले जात नाहीत. खूप जास्त तुमचा टाइम जातो, खूप जास्त तुमचे एफर्ट्स जातात, ते REIT मध्ये अजिबात जात नाही. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा, ऑब्व्हियसली रिस्क म्हणजे काय? समजा जर इंटरेस्ट वगैरे वाढला तर REITची प्राइस कमी होऊ शकते. ऑफिसची समजा डिमांड कमी झाली, समजा उद्या कोविड सारखी परिस्थिती आली, वर्क फ्रॉम होम सारखा कन्सेप्ट परत एकदा डोकं काढू लागला, ऑफिसची डिमांड कमी झाली तर मात्र, किंवा हॉटेल्सची डिमांड कमी झाली तर मात्र तुम्हाला रिस्क असू शकते. आणि लिमिटेड ग्रोथ म्हणजे ह्याच्यामध्ये अशी मोठी ग्रोथ होत, स्टॉक्समध्ये कशी मोठी ग्रोथ होऊ शकते, स्टॉक्स 5x 10x होऊ शकतात, बट ह्याच्यामध्ये लिमिटेड ग्रोथ आहे, बट हा तुम्हाला रेग्युलर इन्कम देऊ शकतो. सो अशा प्रकारच्या REITs मध्ये इन्व्हेस्टमेंट कधी करायचं? तुम्हाला रेग्युलर इन्कम हवं, ग्रोथ हवं आहे तर इक्विटी मार्केट आहे, म्युच्युअल फंड्स आहेत, पण रेग्युलर इन्कम हवं आहे तर तुम्हाला REITचा ऑप्शन आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला आता जी REIT सांगणार आहे, जी तुम्हाला अशी कोणती REIT आहे बाबा जी तुम्हाला हॉटेल्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून देतं. तर त्या हॉटेल्समध्ये इन्व्हेस्टमेंट करून जी REIT तुम्हाला हॉटेल्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सुविधा देते, ती REIT आहे एम्बॅसी ऑफिस पार्क्स REIT. ओके, इथे मी त्यांच्या वेबसाईटवरती येतो, सो तुम्हाला याची REITचं नाव समजेल, ती म्हणजे आहे एम्बॅसी REIT. ठीक आहे, तुमच्याकडे जर डीमॅट अकाउंट असेल, किती जणांकडे डीमॅट अकाउंट आहे मला सांगा. तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये जाऊन एम्बॅसी REIT जरी टाकलात तरी ती तुमच्या समोर येणार. तुम्हाला असा प्रश्न असेल की बाबा इन्व्हेस्टमेंट कशी करायची?
तुमच्याकडे डीमॅट अकाउंट आहे, एम्बेसी REIT टाका, तो डीमॅट अकाउंट मध्ये तुमच्या समोर ती REIT येणार. साधारणतः एक 400 रुपयाच्या आसपास त्याची किंमत आहे. ओके, 400 रुपयाच्या आसपास त्याची किंमत आहे. ती REIT तुम्ही घेतली, त्याचा अर्थ तुमची एम्बेसी ऑफिस या REIT मध्ये इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. आता एम्बेसी ऑफिस मध्ये नक्की काय काय ते तर बघूया. ओके, एम्बेसी ऑफिस मध्ये जे आहे ना, आता लक्षात घ्या, REIT ना पहिलं म्हणजे सेबी अप्रूव्ड आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा ही कोणते इन्व्हेस्टमेंट आहे, सेबी अप्रूव्ड आहे. आणि REIT मध्ये जेवढा पण रेंट, ओके, जेवढा पण रेंट जो आहे तो जेवढा पण रेंट तुम्हाला म्हणजे ह्या REITs ना रिसिव्ह होतो, समजा एखादा एम्बेसी ऑफिस REIT मधनं जेवढा पण रेंट रिसिव्ह झालेला आहे त्यातला 90% रेंट इन्व्हेस्टरना डिस्ट्रीब्यूट करणं हा सेबीचा नियम आहे. सो त्यामुळे तुम्हाला रेंटल यील्ड चांगली भेटते. ठीक आहे. सो आता हे सेबी अप्रूव्ड आहे, सेबी बॅक्ड आहे. ओके, गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे. सोबतच आता एम्बेसी ऑफिस जे हे मेनली काय करायचं, हा रिअल इस्टेट जो आहे तो मेनली कमर्शियल प्रॉपर्टीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, म्हणजे IT पार्क्स असतील, बिझनेस पार्क्स असतील, यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. बट हल्लीच त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हॉटेल्स सुद्धा ऍड केलेले आहेत. ओके, बँगलोरमध्ये तुम्ही जर बघायला तर हिल्टन हॉटेल्स नावाची एक चेन आहे. सो हिल्टन हॉटेल्समध्ये ह्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. त्यांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हिल्टन हॉटेल्स सुद्धा आता ऍड केलेले आहेत. तुम्ही बघू शकता की बँगलोरमध्ये त्यांचे किती हॉटेल्स आहेत, त्यांचे कॉस्टिंग काय आहे. ओके, कॉस्टिंग काय आहे हॉटेलची. सो एवढी महागातले हॉटेल्स आहेत, एवढे त्याची कॉस्टिंग आहे. सो त्याप्रमाणे जे ते तुम्हाला रेंटल यील्ड सुद्धा तिथे दिली जाणार आहे. ठीक आहे. आता आपण एक काम करूया की एम्बेसी ऑफिस ही जी REIT आहे तुम्हाला समजलं कशा कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करते किंवा काय काय ह्याच्यामध्ये आहे, त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी इथे बघून घेऊया. ओके, थोडंसं त्याबद्दल माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे की लाईक बऱ्याच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करते, कमर्शियल ऑफिसेसमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करते, हॉटेल्समध्ये पण इन्व्हेस्टमेंट करते. इथून तुम्हाला रेंटल यील्ड कशी येते, इथून तुम्हाला ना ही REIT एव्हरी क्वार्टर एक डिव्हिडंड देते. एव्हरी क्वार्टर एक डिव्हिडंड देते. एव्हरी क्वार्टर डिव्हिडंड दिल्यामुळे काय होतं, ते तुमचं इन्कम होतं, म्हणजे ते रेंटल इन्कम आपण म्हणतो ना. सो एव्हरी क्वार्टर तुम्हाला डिव्हिडंड देते. साधारणतः एक 6% अॅन्युअल यील्ड तुम्हाला देते ऍज अ डिव्हिडंड म्हणून. ओके, 6 to 7%, कधी कधी 10% सुद्धा हा डिव्हिडंड यील्ड जातो. तर तुम्ही कमी किमतीमध्ये REIT बाय केलेली असेल तर ऑब्व्हियसली. ओके, लेटेस्ट डिस्ट्रीब्युशन जर तुम्ही बघाल तर 6.5 रुपये पर युनिट प्रमाणे डिव्हिडंड त्याने दिलेला होता त्यांच्या इन्व्हेस्टरला. ओके, इयरली 4 वेळा तुम्हाला डिव्हिडंड भेटतो. सो फेब्रुवारीमध्ये 6.5 रुपये, नोव्हेंबरमध्ये 6.5 रुपये, ऑगस्टमध्ये साधारणतः 6 रुपये. सो अशा प्रकारे तुम्हाला ही REIT ची डिव्हिडंड देत असते. साधारणतः 5 ते 6% मध्ये हा डिव्हिडंड यील्ड जातो या REIT ला. ओके, आणि ही जी REIT आहे ना, ही इंडियामधली सगळ्यात पहिली लिस्टेड REIT आहे. एम्बेसी ऑफिस फार पहिली लिस्टेड REIT, आणि सोबतच ह्या रिटर्न सोबत त्याची प्राइस जी आहे ना ती सुद्धा वाढत जाते. म्हणजे प्रॉपर्टीची प्राइस असेल किंवा शेअरची प्राइस ती सुद्धा वाढत जाते. साधारणतः प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला जसा इन्कम भेटतो 10 to 12% CAGR प्रमाणे, त्याप्रमाणे तुम्हाला इथे भेटू शकतो. सो हा एक तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही REIT वापरू शकता, कारण की तुम्हाला फक्त 500 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट करायची संधी दिली जाते. ठीक आहे, 500 रुपयापासून. आता आपण याच्या काही इम्पॉर्टंट गोष्टी बघूया. ह्यांचे कमर्शियल मार्केट्स कुठे आहेत, REITचे कमर्शियल मार्केट कुठे, एम्बेसीस ऑफिसचे कमर्शियल मार्केट्स कुठे आहेत. तर ह्याच्यामध्ये बँगलोरमध्ये 75% ऑफ मार्केट आहे, मुंबईमध्ये 9% मार्केट आहे, पुण्यामध्ये आहे, नोएडामध्ये आहे, चेन्नईमध्ये. सो इंडियामधल्या ज्या मोठ्या मोठ्या सिटीज आहेत जिथे जिथे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये IT पार्क्स आहेत किंवा किंवा जिथे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये IT चे इन्फ्रास्ट्रक्चर्स आहेत, त्या सर्व ठिकाणी एम्बेसी ऑफिसेस जे आहेत ते त्यांचे IT पार्क्स आहेत, आणि तिथे एम्बेसी ऑफिसेसमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांच्या IT पार्कमध्ये आहेत. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मुंबईचं दाखवतो. मुंबईमध्ये ह्यांचे ऑफिसेस कुठे आहेत लक्षात घ्या. मुंबईचे जे मोठे मोठे एरिया आहेत, लाईक नरिमन पॉइंट्स असेल किंवा बांद्रा BKC असेल, ओके, किंवा आपला मुंबईचा LBS रोड असेल, विक्रोळी वगैरे, त्या ठिकाणी एम्बेसी ऑफिस यांचे कमर्शियल पार्क्स आहेत. सो तुम्हाला समजा इथे बघा, तुम्ही इथे वाचू शकता, लाईक मुंबईमध्ये बघा, पहिला आहे नरिमन पॉइंटला, त्यानंतर सेकंड आहे तो म्हणजे तुमचा BKC मध्ये. ओके, थर्ड आहे तो म्हणजे तुमचा एक साधारणतः LBS रोडवरती आहे, विक्रोळीच्या जवळपास आहे. सो अशा प्रकारे मुंबईमधले जे मोठे मोठे एरियाज आहेत, जे पॉश एरियाज आहेत, ते BKC आणि नरिमन पॉइंट या दोन ठिकाणी त्यांचे ऑफिसेस आहे, आणि विक्रोळीमध्ये सुद्धा त्यांचं एक मोठा IT पार्क आहे. सो अशा प्रकारे त्यांच्या रिअल इस्टेट बँगलोरमध्ये तुम्ही बघू शकता. तुम्हाला लोकेशन माहिती असेल तर बँगलोरमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता, त्यांचे 9 टोटल बिझनेस पार्क्स आहेत. ओके, सो इन शॉर्ट, तुम्ही जर एम्बेसी ऑफिसमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, हे REIT मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय ना, तर तुम्ही त्या IT पार्कमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तुम्ही त्या IT पार्कमध्ये इन्व्हेस्टमेंट करता असा त्याचा अर्थ होतो. आता IT पार्कमध्ये ऑफिसेस कोणाकोणाचे आहेत, ठीक आहे, तुम्हाला प्रश्न पडला असेल किंवा IT पार्कमध्ये ऑफिसेस कोणाकोणाचे आहेत. सो IT पार्कमध्ये ह्यांच्या मोठे मोठे ऑफिसेस आहेत, लाईक Amazon आहे किंवा अजून मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे ऑफिसेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. तुम्ही इव्हन सर्चही करू शकता की बाबा कोणत्या कोणत्या ब्रँडचे ऑफिस यामध्ये आहे. सो हे मोठे मोठे ऑफिस Amazon सारखे या ठिकाणी
ह्यांच्या आय टी पार्क्समध्ये आहे. टोटली इंडियामध्ये ह्यांची इन्व्हेस्टमेंट जी ती तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे. सो अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही REITs मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. एम्बेसी ऑफिस REIT आहे जो तुम्हाला हॉटेल्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची संधी देतो, फक्त एक 400-450 रुपयांपासून. ओके. सो इथे तुम्ही त्यांची ओव्हरऑल पोर्टफोलिओ बघू शकता की 52 मिलियन स्क्वेअर फीटचा त्यांचा ओव्हरऑल एरिया आहे. ओके. इंडियामध्ये लार्जेस्ट REIT पैकी एक आहे आणि इंडियामधली पहिली लिस्टेड REIT आहे. ठीक आहे. ओव्हरऑल हॉटेल प्लस सोलार पार्क बघितलं जवळपास 1730 त्यांच्या हॉटेल रूम्स आहेत. मी जे तुम्हाला म्हणतो ना की बाबा हॉटेलमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं, तो 1730 त्यांच्याकडे हॉटेल्सचे रूम्स आहेत. सो त्या रूम जसं डेली त्यांची ऑक्युपन्सी असेल, जसा रेट असेल, जसा त्यांचा रेंट असेल, किंवा जसं हॉटेल बिझनेसची डिमांड वाढेल, जसं तुमच्या कमर्शियल ऑफिसेसची डिमांड वाढेल, त्याप्रमाणे ह्यांचा डिव्हिडंड यील्ड सुद्धा वाढणार. कारण की त्यांना 90% इन्कम डिस्ट्रीब्यूट करायचे सगळ्यांमध्ये. सोबतच ह्यांच्या REITची प्राइस सुद्धा हळूहळू वाढू शकते डिमांड वाढली तर. ओके. इथे यांचं सोलार पार्क सुद्धा आहे, सो त्यामधून तुम्हाला सुद्धा इन्कम येतं. ओके. इथे ऑक्युपन्सी बघा, साधारणतः 90% यांची ऑक्युपन्सी असते. म्हणजे जेवढे ऑक्युपन्सी जास्त तेवढं तुम्हाला इन्कम जे आहे ते जास्त येऊ शकते. साधारणतः 100 ऑफिसेस असतील, त्यातले 90 ऑफिस जे ते रेंटवरती आहेत, असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. टेनंट्स मध्ये बघा, टेनंट्स म्हणजे कोण, ह्यांच्याकडे कोण कोण भाडेकरू आहेत, तर जवळपास 280 ब्ल्यू चिप कंपन्या ह्यांच्याकडे आहेत. ह्यांच्याकडे आहेत म्हणजे ह्यांच्या IT पार्क्समध्ये आहे, ह्यांच्या IT पार्कमध्ये काम करतात. ओके. 280 ग्लोबल कंपन्या आहेत, टॉप MNC कंपन्या आहेत. ज्यामुळे काय होतं, टॉप कंपन्या असल्यामुळे कसं रेंट चुकवण्याची किंवा रेंट डिफॉल्ट करण्याची शक्यता कमी असते. आता समजा तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली, तुमचा जो टेनंट असेल तुम्हाला रेंटच देत नसेल, तर तुम्हाला बाकी सगळे झंझट करावी लागणार. मग बऱ्याचशा गोष्टी असणार, लिगल ऍक्शन असणार. बट जर तुम्हाला तुमचा टेनंट वेळेवरती रेंट देत असेल, तर या सगळ्या गोष्टी येणार नाहीत आणि तुम्हाला इन्कम पण चांगल्या प्रकारे चालू राहील. सो त्या प्रकारे जेवढ्या मोठ्या कंपन्या असतील ना, तेवढं चांगले ब्रँड असेल, तेवढं त्या लोकांना सुद्धा रेंटल यील्डसाठी वगैरे किंवा कोणत्याही गोष्टीसाठी प्रॉब्लेम येणार नाही. आता अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे वेल. वेलचा अर्थ काय? वेल 8.5 वर्ष. वेल म्हणजे काय? वेल म्हणजे वेटेड ॲव्हरेज लीज एक्सपायरी. म्हणजे याचा सिंपल अर्थ काय होतो? वेटेड ॲव्हरेज लीज एक्सपायरी म्हणजे रेंट कॉन्ट्रॅक्ट हे लॉंग टर्म साठी लॉक आहे. साधारणतः ॲव्हरेज लीज जो आहे ना, तो 8.5 वर्षांचा आहे. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी ऑफिस घ्यायचं असेल, तर ते ऑफिस कधीही साधारणतः 1 वर्षासाठी भेटत नाही. मला माहिती नाही किती लोकांचे ऑफिसेस इथे IT पार्कमध्ये आहेत, बट तुम्हाला जर IT पार्कमध्ये ऑफिस घ्यायचं असेल, साधारणतः ते 1 वर्षासाठी भेटत नाही. त्याची काहीतरी लीज असते, बाबा 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष मी ह्या ऑफिसमध्ये राहणार आहे. सो त्याप्रमाणे जो देणारा असतो किंवा जो IT पार्कवाला असतो त्यालाही चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देता येते. ठीक आहे. साधारणतः 8.5 वर्षाचं ॲव्हरेज लीज ड्युरेशन आहे. याचा अर्थ काय माहितीये का? 8.5 वर्ष ह्यांना रेंट येणारी फिक्स आहे. जेवढं मोठं जास्त लीज ड्युरेशन असेल ना, तेवढं रेग्युलर इन्कम येणार. समजा तुमच्याकडे, मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देतो, तुम्ही एखादी प्रॉपर्टी घेतली आणि तुमच्याकडे एखादा टेनंट आला की जो बोलला की बाबा मला 5 वर्षासाठी ही प्रॉपर्टी हवी आहे, मी तुला दरवर्षी 5% किंवा 10% रेंट वाढवून देईन. जी काय तुमची डील असेल ती, मला 5 वर्ष प्रॉपर्टी हवी आहे, 10 वर्ष हवी आहे. सो तुम्हाला एक टेन्शन नसतं की बाबा दरवर्षी नवीन टेनंट शोधा, दरवर्षी रूम रूम खाली करा, दरवर्षी रूमचा मेंटेनन्स करा. हे तुम्हाला टेन्शन नसतं. 5 वर्ष तुला लीज वरती हवी आहे, ठीक आहे, मला जो काय डिपॉझिट असेल तो दे, 5 वर्ष मला रेग्युलर रेंट दे, रेंट वाढून दे दर वर्षाला, विषय संपला. सो अशा प्रकारे जे आहे ना, ते REIT जे असतात ना, त्या त्यांचा वेल खूप महत्वाचा असतो. म्हणजे वेटेड ॲव्हरेज लीज एक्सपायरी खूप महत्वाची असते, की इथे 8.5 वर्षाची आहे. म्हणजे लॉंग टर्म ह्याच्यामध्ये रेंट जो लॉक आहे. ओके. बाकी तुम्हाला रेव्हेन्यू वगैरे या ठिकाणी दिलेला आहे. REITचा रूल मी तुम्हाला म्हटलं, 90% इन्कम इन्व्हेस्टरना इथे तुम्हाला द्यावं लागतं. सो त्यामुळे तुम्हाला इन्कम भेटणार, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, कारण सेबीचा रूल आहे. तर तुम्ही असं नाही बोलू शकत की बाबा मी पैसे कमवतो आणि इन्व्हेस्टरना काहीच नाही देत. कारण की इन्व्हेस्टरचे पैसेच तुम्ही इन्व्हेस्ट केले शेवटी. सो 90% रेंट तुम्हाला इथे द्यावा लागतो. 10% ऑब्व्हियसली स्वतःला ठेवणार सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी. सो तुम्हाला मी जो REITचा कन्सेप्ट समजावला की बाबा 1,000 इन्व्हेस्टर असतात, ते 1,000 1 करोडची प्रॉपर्टी बाय करतात, ते 10 करोडची प्रॉपर्टी बाय करतात, त्यांना रेंटल यील्ड देतो, मग तो कसा ट्रेड होतो, सर्व समजलं सर्वांना? मी तुम्हाला पहिल्यापासून जेवढं REITचं बेसिक समजावलं, ते सर्वांना समजलेलं आहे का मला नक्की सांगा. अजून एक गोष्ट, जर तुम्हाला ह्याची माहिती हवी असेल की बाबा 100 रुपयापासून मी कशाप्रकारे हायवेमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, त्याचा व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलला दिलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ठीक आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, कमेंट बॉक्समध्ये देतो. अजून एक गोष्ट, तुम्हाला जर REIT मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर एम्बेसी ऑफिस. ओके. एम्बेसी ऑफिस REIT तुम्ही तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये सर्च करा, एम्बेसी REIT सर्च करा, तुम्हाला हे दिसेल. तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच तुम्हाला हवं असेल तर इन्व्हेस्टमेंट करू शकता. ठीक आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की सांगा. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला जर डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल, लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.
सोबतच अशी किती लोक आहेत ज्यांना हा जो कन्सेप्ट आहे हा पुन्हा एकदा जर शिकायला भेटला तर आवडेल असं वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, म्हणजे हा समजा तुम्हाला सेशनचा रेकॉर्डिंग हवा आहे, हा कन्सेप्ट परत एकदा शिकायला भेटला तर आवडेल असं किती लोकांना वाटतं हे मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, जर तुम्हाला आवडणार असेल तर एकच काम करा, मी तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती जावा आणि कमेंट करा. ओके, मी तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तर रेकॉर्डिंग हवी असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एका व्हिडिओची लिंक दिली आहे, त्या व्हिडिओवरती जावा, कमेंट करा. कमेंटमध्ये आम्हाला सांगा की बाबा आम्हाला हे जे आहे ना ते परत एकदा हवं आहे, रेकॉर्डिंग हवं आहे. त्या व्हिडिओला जेवढ्या जास्तीत जास्त कमेंट्स येतील तेवढ्या लवकर मी तुमच्यासाठी रेकॉर्डिंग अवेलेबल करून देईन. ऑब्विसली तर तुम्हाला हवं असेल तरच मी तुम्हाला रेकॉर्डिंग अवेलेबल करून देईन. सो सिंपल काम आहे, तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे व्हिडिओची, त्या व्हिडिओवरती जावा आणि तिथे आम्हाला सांगा की बाबा रेकॉर्डिंग हवी आहे, मी तुम्हाला या गोष्टी नक्की अवेलेबल करू.